तुम्ही कोकणातले गणपती पाहिले? काय नाही पाहिले? ह्यांनी कोकणातले गणपती नाही पाहिले आजोबा. काय तर दाखव ना यांना. Welcome to Ganpati Vlog 2025. हॅलो गाईज, गणपतीमध्ये आपण काय करतो की जेव्हा कोकणातला जो गणपती असतो, जिकडे आपण सगळे सेलिब्रेट करतो गणपतीचा जो इव्हेंट आहे, आणि तो जो फेस्टिवल जो गणपतीचा होतो तो खूप जंगी असतो की आम्ही सगळे लाईक त्याला एन्जॉय करतो. आणि तो जो फेस्टिवलमध्ये आम्ही लाईक चार दिवस या 3 दिवस असं आधीच येऊन त्याची तयारी करावी लागते. सो येस, मी तुम्हाला तेच दाखवणार आहे की आम्ही काय काय तयारी त्याची करतोय. सो हे बघा, अशी भांडी घासावी लागतात. येस, गणपती म्हणजे काय डेकोरेशन येत नाही, त्याच्यात बाकी सगळे पण येतं. आणि हे साफसफाई. काका हाय बोला. माझे काका आहेत एकदम रॉकिंग डॅशिंग. माझी बहीण. आणि तिकडे भांडी घासतात. हाय हाय करा. हाय, येतोय मी तिकडे, येतोय. आपण बघूया तिकडे काय चालू आहे. असे आम्ही इकडे भांडी घासतायत. पण तुम्ही इकडे बघू शकता की इकडे सगळे भांडी आम्ही घासायला काढलेले आहेत. बाग आहे, तुम्हाला माझी बाग पण दाखवतो इकडे गावातली. इकडे आमचं केळीचं झाड लावलं आहे, माडाचं झाड आहे, अळूचं पानं आहेत. माझे बाबा तुम्हाला सगळं सांगतील. इकडे या. हे बघा, बोला पप्पा, इकडे या. हॅलो, हाय, हाव आर यू. बोला ना, काय काय आहे. आमच्याकडे फणसाचं झाड आहे, नारळाचं झाड आहे, चिकूचं झाड आहे. चिकूला चिकू पण आले. चिकू पण आलेत आमच्या. हे बघा, चिकू. सो भेटूया नंतर. सो आता आपण एक अशी गोष्ट बघायला चाललोय जी करणं मस्ट आहे. इफ तुम्ही कोकणात म्हणजे मालवणमध्ये या कुठे कोकणच्या भागात कुठल्याही जागी असे आलात तर ही करायला लागतेच तुम्हाला. सो पाऊस पडतो, पावसामुळे काय होतं ना की आपल्याकडे इकडे खूप जास्त शेवाळं वाढतं, त्यामुळे स्लिप व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. सो आता मी तुम्हाला तेच दाखवणार आहे. आमच्या इकडे पण गणपतीच्या तयारीमध्ये हे ब्लिचिंग करणं पण येतं. हे जे तुम्हाला आता इकडे दिसत असेल, ही माझी बहीण आहे कार्टून दुर्वा. हे असं ब्लिचिंग करतात सो दॅट इकडे जेवढं पण शेवाळ आहे ते निघून जावं म्हणून. सो आता आहे गणपतीला आणायची बारी.
आता आपण काय करणार आहे, आता तुम्हाला मी दाखवतो की आम्ही आमच्या इकडे रांगोळी कसं काढतायत, रांगोळी काय करतायत, अजून डेकोरेशन. तुम्ही तर अजून मातीचं डेकोरेशन पण बघितलं. सो आता तुम्ही ते पण बघणार आहे. सो मी तुम्हाला आता दाखवतोय रांगोळीचं लाईक कसं बनवतात, रांगोळी मेकिंग लाईक बोलतात ना. सो ते कसं करतात चला तुम्हाला दाखवतो. सो पहिलं तर हे आम्ही एक समोर बनवलंय. त्यानंतर असं आम्ही एंट्री करणार, बाप्पाला इकडून आपल्या आणणार. गणपती बाप्पा मोरया. हे असं, हे माझे रॉकिंग आजोबा. असं करा यो. आणि हे असं इकडे पेंटिंग पण चालू आहे, थोडं पेंटिंग. आता आपण आतमध्ये माती कशी सजली आहे ते मी तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी माझ्या बहिणीने म्हणजे दुर्वाने इकडे एक पाटी बनवली आहे, ती तुम्ही बघा. आम्ही मालवणी, हे बघा इकडे मोदक, हे पारंपरिक पद्धतीचं केळीच्या पानात आपण जेवतो ते, चपात्या आणि डाळ वगैरे ते सगळं तिने बनवलंय. आणि हे आमच्या घराचा एंट्रन्स आणि हे तोरण. हे माझे पणजोबा आहेत. आणि आता आपण एंटर करू. अँड हे सगळं डेकोरेशन जे ते माझ्या बहिणीने आणि ऑफकोर्स माझ्या काकीने आणि माझ्या मम्मीने आणि मी आणि माझ्या काकांनी सगळ्यांनी मला हेल्प केलेलं आहे. सो आता मी तुम्हाला दाखवतो की इकडे आमचं लाइटिंगचं काम चालू आहे. आणि हे माझं लाइटिंगचं जेवढं पण काम आहे ना आमच्या गणपतीचं, हे काका बघताय. सो असं आम्ही डेकोर केलेलं आहे. ओ माय गॉड. सो आता आपण चाललोय गणपती आणायला आणि खूप जास्त लेट झालंय मला. सगळी लोक पुढे गेली आहेत, पण आता आपण जाणार आहोत कारण खूप आम्ही लाईक काम करतो तो. चल 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 चल. सो चला लेट्स गो. हाय, आता आपण या ठिकाणी आलेलो आहे. ह्या ठिकाणाला गणपतीची शाळा अशी म्हणतात. ही गणपतीची शाळा आमच्या गावच्या ठिकाणी म्हणजेच देऊळवाडा मालवण येथील श्री निलेश चव्हाण आणि त्यांचे पिताश्री संतोष चव्हाण यांच्याद्वारे निर्मित झालेली आहे. आणि या ठिकाणी आपण बघाल की वेगवेगळे गणपती, कोणी बसलेला आहे, कोणी हसत आहे, ओके, कोणी मोरावर आहे. ही गणपतीची शाळा आहे आणि हा आमचा गणपती आहे. थोड्याच वेळात आम्ही हा गणपती आमच्या घरी घेऊन जाणार आहे आणि त्याची उद्या पूजा करून त्याला आम्ही त्याची प्राणप्रतिष्ठा करणार आहे. धन्यवाद. सो हे बघा, हे आहेत संतोष काका. नमस्कार. मूर्तिकार. ह्यांनी आमची गणपतीची मूर्ती बनवली आहे. काका तुम्ही किती वर्षापासून मूर्ती बनवताय? माझे वडील 97 मध्ये एक्सपायर झाले. त्याच्यानंतर मी स्वतः शाळा चालू केली आणि आता मला 28 वर्ष झाली पूर्ण. आमचा धंदा आम्ही चालू ठेवलेला आहे आजच्या पंजापासून. आणि हे लाईक फक्त गणपतीच्या वेळीच असतं की नाही, फक्त गणपतीची मूर्ती बनवतो. मूर्ती. ओके. आणि आता माझा मुलगा जरा हुशार झाला आहे, विकणे करतो. हा. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय करता? नाही, अजून काय नाही. म्हणजे कोणी काय देवीची ऑर्डर बिर्डर आम्ही करू शकतो. ओके ओके चालेल. धन्यवाद. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे, गुरुनाथ माझे. शिवपुरा चांदे बुवा, वाकवली गजानन बुवा, कविराज माझे, कविराज माझे. बोल 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 बजरंगबली की जय. गणा धाव रे मन भाव रे, गणा धाव रे मन भाव रे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, दर्शन आम्हाला धाव रे. धाव रे मन भाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, दर्शन आम्हाला धाव रे. गणा धाव रे मन भाव
स्थापना करणार आहोत थोड्याच मिनिटात. सो जस्ट वेट अँड वॉच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.